10 लाख लोकसंख्या आहे आमच्या जळगावची. 10 लाख लोक आहे जळगावात. एवढी मेहनत घेऊन सुद्धा आपली आजही कमी उपस्थिती आहे भाऊ. पुढच्या वेळेला प्रत्येकानं अधिक 10 वळून आणले पाहिजे. नाही आले तर चाबूक मारून आणले पाहिजे. पण आणणं फार महत्वाचं आहे, कारण तुमचं अस्तित्व संपण्याची अवस्था निर्माण झालेली आहे. मी महाराष्ट्रभर फिरतोय. मी 15 दिवस अगोदर गोंदिया गेलो, भंडारा गेलो, यवतमाळला गेलोय, बुलढाणा गेलो. एका जिल्ह्यात एकही शेतकरी मी नेहमी विचारतोय का कोणी नफ्यात आहे का रे, कोणाला मागच्या वर्षी नफा झाला का, त्याच्या अगोदर नफा झालाय का. उत्तर नाही येतं. नफा नाही म्हणून कर्ज आहे. आणि कर्ज का वाढलं तर यांनी लुटलं म्हणून ते वाढलं. आम्ही माफी गिफी मागण्या एवढे नालायक नाहीये. तुम्ही सालेवर लुटलं नसतं तर तुमच्या बापाचंही कर्ज आम्ही भरलं असतं, लक्षात ठेवा. मागच्या वर्षी सोयाबीन 3400 रुपये भावात विकावं लागली आणि 5000 आम्ही पाहतोय भाव आमचे हमी भाव होते. हमी भावाची घोषणा ही काही फक्त आम्हाला मूर्ख बनवासाठी आहे. एका इकडे हमी भाव जाहीर करायचे आणि त्याची खरेदी होऊ द्यायची नाही, त्याची खरेदी पूर्ण करायची नाहीये. मला तर तुमचा राग येतो खऱ्या अर्थानं. आमचा केळीचे भाव 300 वर गेले, कापसाचे भाव 6000 वर गेले, सोयाबीनचे भाव 3400 वर गेले. आम्ही पाहतोय ज्वारी खरेदी केल्या जात नाही. सगळ्या एकूण आम्हाला होरपडल्या जातं. बियाणं धड चांगलं भेटत नाही, औषधीमध्ये घोटाळा, खतामध्ये आम्ही पाहतोय प्रचंड सगळं भेसळ आहे. हे सगळं असताना आम्ही चूप काय. मला पडलेला प्रश्न आहे का आम्हाला राग का येत नाही. अरे 100 रुपये इकडे तिकडे झाले तर रिक्षावाल्याशी आपण मांडतो. 50 रुपये जर एखाद्या मजुरानं जास्त घेतले तर त्याच्यासोबत वाद करतोय. साधा आम्ही इथून काही खरेदी करतोय तर त्याच्यावरही भाव करतोय. आणि आम्हाला दर क्विंटल मागं 3-3 हजारांना लुटल्या जातो, लसके तोडल्या जातं आमचे. एखाद्या वाघानं एखाद्या जनावरांची जशी शिकार करावं तसं आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आमची शिकार होतंय. आणि तरी तुम्हाला राग का येत नाही हा मूळ प्रश्न आहे.